स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अशी मोठी घोषणा झालेली आहे। अखेर कर्जमाफी ही जाहीर झालेली आहे। तर ही कर्जमाफी जी झालेली आहे ही कर्जमाफी कोणाला मिळणार आहे आणि तो कोणता मोठा निर्णय आहे, त्यानंतर 3 महत्त्वाचे लाभ कोणते असतील या संदर्भातली संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। थांबा मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर स्पर्धा मित्र या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। बघा मित्रांनो, योजनेचे 3 लाभ आहेत: पूर्ण कर्जमुक्ती, त्यानंतर वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर लाभ। तर याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण सविस्तर माहिती घेऊया। बघा, त्यांनी पूर्ण कर्जमुक्ती यामध्ये काय म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2015 अखेर थकीत असलेली व 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेली एक किंवा अनेक बँकांकडील सर्व कर्ज खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह रक्कम ही 2 लाखापर्यंत आहे, अशांनाच कर्जमाफी दिली जाईल। ठीक आहे। त्याच्यानंतर त्यांनी पुढे काय म्हटले बघा मित्रांनो, वन टाइम सेटलमेंट म्हणजे दुसरा जो लाभ आहे तो वन टाइम सेटलमेंटचा असणार आहे। त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, 2 लाखापेक्षा जास्त जर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापेक्षा जास्त असलेल्या थकीत रकमेची परत ही करावी लागेल। त्यानंतर पात्र शेतकऱ्याला वन टाइम सेटलमेंट म्हणून 2 लाखांच्या कर्जमाफीचा लाभ हा मिळेल। शेतकऱ्यांना 2 लाखावरील रक्कम बँकेत जमा करण्यास जी मुदतवाढ आहे ती तुम्हाला 31 मार्च 2027 पर्यंत दिलेली आहे शासनानं। ठीक आहे। आणि जो पुढचा लाभ आहे तो प्रोत्साहनपर लाभ असणार आहे। काय म्हटले त्यांनी, नेहमीचे परतफेड करत आहेत त्यांना त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यात आलेला आहे। बघा, सन 2022 ते 23 आणि 22-23 आणि 2024-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी, बरोबर, 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या नियमानुसार वेळेत जर तुम्ही कर्जाची परतफेड केलेली आहेत ज्या शेतकऱ्यांनी, त्यांना काय मिळणार आहे, 50,000 रुपये हे देण्यात येणार आहेत। तर बघा मित्रांनो, या योजनेचे 3 लाभ आहेत, बरोबर। कुठले कुठले आपण बघितलेत आता, पूर्ण कर्जमुक्ती, त्याच्यानंतर वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर लाभ। तर ही योजना काय आहे याबद्दलची आपण माहिती घेऊया, बरोबर। त्यांनी काय म्हटलं बघा, शेतकऱ्यांना 2 लाखाची ही कर्जमुक्ती मिळणार आहे, बरोबर। तर याबद्दल आपण काय करूया, पूर्ण माहिती घेऊया। त्या माहितीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण वाचून घेऊया। बघा, काय म्हटलेलं आहे, राज्यातील, बरोबर, मुंबईमध्ये मंगळवारी ही या योजनेची घोषणा झाली होती, बरोबर। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंगळवारी म्हणजे काल, बरोबर, परवा दिवशी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती। या योजनेच्या राज्यातील 55.72 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार असून त्यासाठी किती रुपये लागणार आहेत, 36,585 कोटी रुपये हे या योजनेसाठी लागणार आहेत। मग या योजनेत जमीन धारणेचा निकष नसणार आहे शेतकरी मित्रांनो। बघा, जमीन धारणेचा जो निकष पहिला दिला होता तो नसणार आहे, बरोबर। शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफ हे होणार आहे हे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, बरोबर। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना चांगला दिलासाही मिळालेला आहे। हा ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचे या बाबतीत कौतुक केले पाहिजे, यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर मग आपण पुढे बघूया, तर कोणाला याचा लाभ मिळणार आहे नेमका तो बघूया। बघा, ज्यांचे कर्ज हे 2 लाखापेक्षा कमी आहे असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहेत। ज्यांचे कर्ज हे 2 लाखापेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील थकबाकी, बघा, आता तुमचं जर कर्ज असेल 3.5 लाख रुपये तर 2 लाख रुपये तुम्हाला या कर्ज तुम्हाला ते 2 लाख रुपये स्क्वेअर ऑफ होतील, म्हणजे ते 2 लाख रुपये त्यातून फेडले जातील आणि वरचे जे 1.5 लाख रुपये आहेत त्याचा तुम्हाला हे 1.5 लाख रुपये फेडायचे आहेत, बरोबर। त्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील थकबाकी जी
थकबाकी आहे ती 31 मार्च 2027 म्हणजे 1.5 लाख रुपये जे आहेत ते 31 मार्च 2027 पर्यंत पूर्वी भरण्यास मुदत देण्यात आलेली आहे. त्यांच्या खात्यात ही 2 लाख रुपये शासनाने जमा करण्यात आहेत. बरोबर. याशिवाय नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा बघा, प्रत्येक शेतकरी काय करतात, कोण कोण शेतकरी असे आहेत की बाबा नियमित परतफेड पण करतायत, तर त्यांचा जो हप्ता आहे ते नियमित भरतायत, मग त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे ना. त्यामुळे काय केलं शासनानं, त्यांना प्रोत्साहनपर लाभ जो आपण पहिल्यांदा बघितला, प्रोत्साहनपर लाभ म्हणजे 50,000 रुपये हे परतफेड करण्यासाठी त्यांना अनुदान हे देण्यात येणार आहे. बरोबर. मग आता यात रक्कम भरा आणि रक्कम घ्या हे म्हणजे तीच 50,000 रुपयाची. बरोबर. मग आता यात पात्र कोण आहे हे समजलं. मग आता याच्यामध्ये कोण पात्र नसणार आहे बघा, या योजनेत राजकीय पदाधिकारी, बरोबर, राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर प्राप्त व्यक्ती म्हणजे ITR भरतात ज्यांच्याकडे ऑलरेडी इन्कम चांगला आहे, त्यानंतर सहकारी संस्थेचे जे 25,000 ज्यांना 25,000हून अधिक वेतन आहे असे अधिकारी, त्यानंतर कर्मचारी जे असतील सरकारी त्यांचे हे पात्र नसणार आहेत. बघा, या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकाकडील शेतकऱ्यांची जी पीक कर्ज आहे यांनाच या कर्जमुक्तीचा लाभ घेता येणार आहे. यामध्ये सविस्तर त्यांनी माहिती दिलेली आहे. बघा, अपर मुख्य सचिव जे आहेत वित्त यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता, बरोबर, तो त्या शब्द जो दिला होता माननीय देवेंद्र जी फडणवीस यांनी, तो त्यांनी शब्द पाळलेला आहे. बघा, 30 जून आधी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळात हा कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. बघा, राज्यात 12,000 कोटीचे रस्ते सुधारणा प्रकल्प सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. ठीक आहे. तर ही जी माहिती होती, ही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. योजनाचे 3 लाभ ही समजून सांगितलेले आहेत. शेतकऱ्यांना 2 लाखांची कर्जमुक्ती कशी होणार आहे, कोणाला त्याचा लाभ मिळणार आहे आणि कोण याला पात्र नसेल याबद्दलची सुद्धा तुम्हाला माहिती दिलेली आहे. असेच जे शेतकऱ्यांच्या बाबतीत कर्जमुक्तीच्या बाबतीत PM किसान योजना असो किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत जी योजना आहेत याबद्दलची माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे मी MPSC, UPSC, त्याचप्रमाणे सरळ सेवा भरती, त्याचप्रमाणे सर्वसमावेशक भरती ज्या आहेत त्या संपूर्ण भरतीचे जे व्हिडिओज आहेत, जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतात ते मी या चॅनलवर टाकण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे चॅनलला म्हणजे कोणत्या स्पर्धा मित्र या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या वेळी अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.